हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा. आज आपल्या या पुण्यसलील नगरीमध्ये श्री विठ्ठल मंदिर विठ्ठल नगर मधलं हा अलौकिक नामयज्ञ सोहळा संपन्न होतो. या भूमीमध्ये रौप्य महोत्सवी वर्ष आहे. भाग्यवान आहे की जे पहिल्या सप्त्याला हजर असतील आणि आजही भगवंताने त्यांना आयुरारोग्य संपन्न आयुष्य दिलंय. त्यांना शुभेच्छा देतो. आणि ज्यांचं नेतृत्व ज्याने या भूमीला पारमार्थिक वारसा दिला असे परमपूजने गुरुवर्य हरिभक्ती परायण महंत श्री शुक्लाजी महाराज आणि त्यांचे उत्तराधिकारी हरिभक्ती परायण महंत संतोष भारती महाराज, नारायण महाराज, हे सगळी महाराज मंडळी सर्वांच्या पायावर डोकं टेकवतो. थोडा वेळ झाला कीर्तनात तुमच्या रोजच्या ठराविक वेळेनुसार. आणि गुणीजन टाळकरी चांगले, पेटी मास्टर मस्त आहेत, मृदंगाचार्य चांगले आहेत, साऊंड सर्व्हिस एकदम बेस्ट आहे. आणि विनेकरी आपण जाणकार शून्य श्रोते आणि सत्याची लाज राखणाऱ्या माझ्या मायबावल्या, तुमच्यामुळे सत्याला इज्जत आहे. तुम्ही नसता तर हे नाही मोजकगडे. मला वाटतं 15,000चा हप्ता आला का काय कळणार, काहीतरी झालंय हे वाटतंय. तुमच्या पायावर डोकं टेकवतो माझ्या मायमावलेच्या. बरं झालं बाप्याला घरी ठेवून तुम्ही आलात, नाहीतरी त्या बैलांना आणून करायचे काय, चांगलं जीवन जगायचे, सुंदर राहायचे. अतिशय भाग्यवान आहेत दोन्ही चौकदार आहेत. तुमचं नाव घ्यायचं राहिलं, नाव नाही अलीकडे घेतलं तर जरा माणसाला कसं वाटतं. मला वाटतं या ट्रस्टचे संस्थापक हिंगे असे आहेत. आता वाचलं इतकं स्मरणात राहत नाही लगेच आले. सर आता वय झाले माझं, कालच्या 19/10 पासून 80वं वर्ष लागले मला आता. त्याच्यामुळं आता क्षमता राहिली नाही, विसर पडतो, आपण चुकतो कुठं काही हिगडे आहेत. त्याच्यामुळं नाही काळजी, कारण ह्यांना काही कळत नाही मला ओळख नाही, त्याच्यामुळं प्रश्न नाही. तो एक जीवन चांगलं आहे, सुंदर आहे. महाराजांची कृपा आहे भगवंताचे, म्हणून 2 तास उभा राहतोय मी. अंग थरथर कापतं. चहा घेताना सुद्धा 2 वेळा तर परवा अंगावर सांडला घरी चहा. नाही ते आमची म्हातारी म्हणजे मंडळी म्हणजे काय झालं म्हणजे अंग थरथर कापतंय त्याच्यामुळे चहा सांडला. म्हातारीने एक वाक्य फार खमंग वापरलं मला. ती म्हणजे चहा पिताना हात थरथर कापतो, मग पाकिट घेताना का नाही कापत. सुंदर आहे, मस्त आहे. आणि आजचं ज्यांचं सौजन्य आहे ते दातृत्वान उदार अंतकरणाचे श्री विठ्ठलराव मोरे, त्यांचं हे अभिनंदन करतो, कारण ते मला जास्त गरजेचे तुमच्यापेक्षा. सर्वांना मजेत राहायचं. जाऊ द्या, सर्वांच्या पायावर तुमच्या डोक्यात टेकवतो. या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावर आनंद राहायचं. फार सुंदर वाजवतोय, नवीनच आहे पण बरं आहे. हे तयार आहे अशातला भाग नाही, कपडाच आहे. म्हणजे तब्येतीने वाजवीत आणि कसा का वाजवी ना, मोठा आनंद असतो. म्हणून एकच विनंती, दिवसाला 10-5 मिनिटं खळखळून हसत जा. हसल्याने ब्लड प्रेशर वाढत नाही, अटॅक येत नाही, शुगर वाढत नाही, टेन्शन संपून जात. आणि खळखळून हसायचं. काही माणसं आयुष्य हसत नाहीत, गंभीर असतात, दांडारल्यासारखी. तुझ्यावर का नोकरी मावा पडला का,
या जगण्यावर या जन्मावर शतधा प्रेम करावे कशाला या महाकवीने म्हटले. आनंदी राहा. स्वर्ग मोक्ष लगेच्या लगे नसतो मिळत. आणि स्वर्गातही आता पहिल्यासारखं नाही वातावरण राहिलेलं. पहिलं होतं चिंतामणीच्या सडका, कामधेनूची खिल्लार, कल्पतरूच्या बागा, रंभा, उर्वशी, मेनका, चौफुला, नटरंग, दंगल, बाहुबली, पुष्पा, गौतमी, हे सगळं स्वर्गात होतं पहिलं. आता अजिबात नाही. मध्ये मी 6 महिने तिथंच होतो. कंटाळून खाली आलोय माय बाप. हा आनंद स्वर्गात कुठं आहे? महाराज सांगतात हा सुख तीनदा नाही एकदा खट करून सोडायचं त्याचं. संजय राऊत मोठी मजा असते. आनंद आहे. जीवन चांगलं जगायला शिकावं. वारकरी तत्वज्ञानचा बाबा नारायण महाराज लगेच्या लगे कळत असतं का? गटन मटन पटन रजून सरपंच थांबून पुरुषन शोक्तीन रजतन सत्यातीन असत्यातीन ही कळायला आयुष्य जावं लागतं. कधी त्याच्यात प्रवेश होत नाही नुसता. आणि तसलं तत्वज्ञान सांगत बसल्यावर गडी 10 मिनिटात तर घरी जाते. काय करायचं कळत नाही. साधी फिलॉसॉफी. एखाद्या वेळेस सॉक्रेटिस, प्लॅटो, स्पेन्सर, लेनिन, कार्ल मार्क्स, डार्विन, आईन्स्टाईन, शेक्सपियर कळेल माय बाप. पण वारकरी कळण्यासाठी वारकरीच व्हावं लागतं माय बाप. वारकरी कळत नाही तसं बघायचं. जीवन सुंदर नाही वेळ नाही झाला. प्रमाण चांगलं आहे ते फिट आहे अतिशय. पण वेळेला फिट आहे ते मापात प्रमाण. फक्त 4च चालेल. जाऊ दे नाही. पहिल्यांदा तर माझ्या पुढे आल्या तिकडे. लई वर्ष झालं येईन म्हणजे तू म्हातारा झाले हो आणलो मला. चांगलं आहे काळ. सुंदर आहे. मस्त आनंद आहे. जीवन चांगलं झालं. जीवन जगा चांगलं. प्रपंच मस्त कर. काही नसतं याच्यात. कुठं लगेच्या लगे उदाहरण मोक्षाचं दारण सायुज्यतान समीपतान सलोकतान स्वरूपतान ही लगेच्या लगे भेटत असतं काय? ते आपलं सहज आनंदी जीवन जगायचं. आणि इथलं तरुण मंडळ मला लय आवडलं. त्याच्यातलं हलगी वाजवणार एक पोरग तर लयच भारी होत. तर वाजवत होतं काय. मला आवडलं ते पोरग. खरं मागल्या 20 वर्षात भेटलं असतं तर जावाई करून घेतला असता. आईची गली काल कळना नका. आयुष्य गेलं का 55 वर्ष कंबार बांधतोय मी. म्हणजे फुकट बनतोय का? हे कोण आहे इथं? काय ऊन आहे सगळं आहे. पुन्हा झालं जुनं. गाऊ त्या घोर धरणाला म्हटलंय. आणि सोन्याची पायरी राजगड तोरण्याला म्हटलं जात होतो. इतकं मजा असायची. आणि आज पुणेकर तुम्ही मंडळी गावाकडे जरी असली तरी आता पुणेकर झाले. पुणेकर म्हणूनच जगायचे. ज्या भूमीत आलो ना आपण त्या भूमीशीच तादात्म्य करायचं. तिकडलं ते आठवायचं नाही की मी चिगळाच्या भाजीव जगली. हुलग्याच्या भाकरी खाल्ल्या. इथं तूप लावून चपाती खातीन हुलग्याच्या भाकरी आठवते. असल्या म्हाताऱ्या गावाकडे नेऊन सोडा. त्या ठेवच ना काही. ते काय करायचं कळा ना काय व्हायना.
म्हातारी माणसाबद्दल मला राग नाही. माझं आणि आमच्या आजीचं बी नाही जमलं कधी. 113 वर्ष जगली आमची म्हातारी आजी, पण माझं आणि तिचं कधी जमलं नाही. काय वाकडं यायचं कारण तरी ती मला साई खाऊन देत नव्हती. एके दिवशी मी इकिरीवर आलो, म्हणलं आजी मला 5 बहिणी, मी पहिलवान के करतोय, मग माळकरी पहिलवान, मला ही साई लोणी नाही खाल्लं तर पहिलवान कसा पाहिजे. ती म्हणली तू तरी काय माझा वैरी का. म्हणलं मग का साई खाऊन देत नाही. म्हणली मिशा येत नाहीत. कुठल्या विद्यापीठातून म्हातारी पदवी देणार संशोधन केलं. मी कोल्हापूरून आलो. 105 वजन होतं माझं. नगर जिल्ह्यात मलखामाला पहिला आलेला आहे दयानंदा. तगडागडी होतं. नाही गंमत अशी म्हणलं आता मला मिशा आल्यात, आता तरी साई खाऊन दे की. म्हणली तुझ्या पोराला यायच्या नाही. म्हातारी गेल्यावरच निवड दाखवून साई हाणली. जीवन एक चांगलं जगायचं. मस्त राहा, आनंदी राहा, एकदम चांगलं. तुम्ही पलीकडं का उभा राहिला शिंगावर आहे. कसं बघत कवा हवा निघायची. वाजवते मग वाजवलं त्यांनी वाजवते. मला वाजवलं म्हणजे वाजून काय वाजवायला. एक बघा ना जीवनाकडे सुंदर आहे म्हणून सर्वांच्या पायावर डोकं टेकवत आनंदी राहा, प्रसन्न राहा आणि हसतमुख राहा. घरी सुद्धा सुंदर राहायचं. वयस्कर झालं जरी म्हातारी तरी प्रेमाने बोलायचं. आता आमची म्हातारी तो फार थकली, केस पांढरं झालं. मी काय संदेशी वगैरे नाही, हे 2-3 संदेशी बसल्यात पुढच्या बाजूला. मी आपला प्रपंच तर 17 नातोय, 4 खोलतोय, भाटघर फुटलंय. काय नाही तरी आमची म्हातारी म्हणायची हो दे काय बसाई वाढे काय होऊ द्या काय होऊ दे असलं कुठं असतं. आनंद होता. काही मला पाणी लागत नाही, गुळ लागत नाही, काही नाही करतो. गुळ फक्त घोड्यांनी खायचं असतं. लय वाचू नका तुम्ही. पाणी पेत बसताना बसा तिथं म्हातारी तिकडं तोंड करून आणला. त्यांना बी देखील आता ह्यांनी काय पाप केलं काय ह्या गाड्या सगळ्या बसलेल्या ना. बघा एक मजा आहे, एक आनंद आहे. तेवढा आनंद घ्यायचा. पुन्हा इकडं सर्वांच्या पाराकडे आणि कथेकडे वळायला हरकत नाही. आज कीर्तन सेवेला घेतलेला अभंग, वैराग्य ज्यांच्या घरी पाणी वाहत होत, तत्वज्ञान ज्यांच्या जीवनात पायकी करत होत, भक्तीचा वारसा घेऊनच हे कुळ महाराष्ट्राच्या पावन भूमीत उदयाला आलं. भंडाऱ्या भामचंद्राची साधनेला उंची, इंद्रायणीच्या निर्मल जलाचं अंतःकरण, वैराग्य संपन्न गाव देहू नावाच, मोरे घराण्यामध्ये विश्वंभर बाबापासून 7 पिढ्या परमार्थाचा वारसा आणि बोरोबा कनकाईच्या पोटी जन्माला आलेलं हे ज्ञान रत्न, जीवनाची साफल्यता, मानवी जीवनाची कृतकृत्यता आणि समाजाभिमुख वृत्ती, पारदर्शी तत्वज्ञान आणि विश्व कल्याणाची अंतःकरणामध्ये तळमळ, जीवनाला
तुमच्या माझ्या उद्धारासाठी स्वतःच्या घरावर प्रपंचावर ज्याने तुळशी पत्र ठेवलं आणि तुमच्या माझ्या मोक्षाचा देवयान पंथ ज्याने खुला केला, जीवन वेद उपनिषद गीता भागवत याचं मंथन करून पंचम वेद गाथ्याची निर्मिती ज्या महाकवीने केली आणि महाराष्ट्राच्या या मराठमोळ्या शब्दाला भक्ती वैराग्याची जोड देऊन वीरश्रीने युक्त असा महाराष्ट्र बनावा आणि ज्ञानोबरायांच्या ओवीप्रमाणे माझा मराठाच बोल कौतुके अमृताते ही पैजा जिंके ऐशी अक्षरे रसिके मिळवीन या भक्तीप्रमाणे मराठमोळ्या शब्दाला अमृताची चव ज्यांच्यामुळे लाभली त्यांच्याबद्दल एका कवीने म्हटलंय, जगण्याचा पाया चालण्याचे बळ आणि विचाराची कळ तुकाराम म्हटलं त्याने. शब्द किती सुंदर आहेत मायबा. बस शब्दाचे इमान, अक्षराचे रान आणि अभंगाचे पान तुकाराम हे शब्द आहेत एका चित्रपटातले. त्या चित्रपटाचं नाव तुकाराम, श्री संत तुकाराम. आणि त्याच्यात ज्याने भूमिका केली त्या भूमिका करणाऱ्या नटाचं नाव होतं विष्णुपंत पागनीस, की ज्याने तुकोबरायची भूमिका केली. जे फोटो आज पाहतो ते ज्या भूमिकेतून साकारला मायबाप, ते मोठी व्यक्ती होती. अशा महान विभूतीने माझ्या तुकोबरायांचा शब्दाने गौरव केला. जयाची वदे पूर्ण वेदांत वाणी, म्हणावे कसे होत तयाला गिवानी. हे मोरोपंताने आपल्या आर्यामध्ये लिहिलं. मोरोपंतांचा जन्म, मोरोपंतांचं गाव हे बारामती. बारामतीचे होते मोरोपंत हे कवी. वामन पंडित झालं, हे झालं पुण्यनगरी. ही इथं विद्वानाला कमी नाही मायबा. इथं कोण कशातून जन्माला ज्ञान येईल हे पुण्यात सांगता येत नाही. आणि पुण्यात ज्याला जन्मण्याचं भाग्य लाभलंय मायबाप, त्याच्या इतका उदार आणि भाग्यवान माणूस या विश्वात दुसरा नाही मायबाप. पुण्यात जन्माला मिळाला पाहिजे, पुण्यात राहायला मिळालं पाहिजे. पुण्यशील नगर. थोड्या कालानुरूप थोडा बदल झाला वगैरे. हे पुणे आम्ही ज्यावेळी 64-65 साली पाहत होतो ते पुणे वेगळं होतं. त्यावेळेस हात्यारे घेऊन टोळ्या फिरत नसायच्या. आता काळानुरूप बदल होत चाललाय. ज्ञान तयार झालं, हे झालं. हे पहिलं नव्हतं. नाही तो कोयता नाही, इळा नाही, कोराडी नाही, काही वांग शांत पुणे वगैरे होत. ज्ञानाची साधना करणारे फर्ग्युसन झालं, हे झालं. कॉलेज पाहिली म्हणजे मोठे मोठे नेते इथं जन्माला आले, शिकून बायबाप मोठे झाले. हे पुण्यनगरी आणि मग भाग्यवान आहे. अशा या पुण्यनगरीत फार जवळ देहूमध्ये ज्या महापुरुषाने जन्म घेतला त्या श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय यांच्या मुखातून निघालेली ही अलौकिक अक्षर आज कीर्तनाला विठाल. वाजवायचं, घोळा घोळा वाजती म्हणायचं नाही, हाणायचं. टाळा टाळी लोपला नाद, अंगो अंगी मुराला छंद, भोग भोगिता चाटीला भोग, ज्ञान गिळूनी गावा गोविंद. टाळ जोरात वाजवायचं. वारकऱ्यांचं टाळ आहे ते काय नारायणगावचं येतोय. उगवली शुक्राची चालली, उगवली नाही तर मावळ. काय आनंद आहे मोठा, मजा आहे. ही ऊर्जा आहे माझ्या जीवनात. हसत राहतो मी, हसतमुख असतो. एकटा असला तरी हसतं. काय काय माझी तक्रार करतात माणसं, आम्ही एकटंच असतं. कसं काय हसायचं? दार लावून कपडे काढून हस, हसत जा. आरोग्य चांगलं राहतंय, तणानित राहतंय. दोन गोष्टी अजून सर माझ्या आयुष्यात झाल्या नाही. लहानपणापासून डोकं दुखलं नाही, जन्मल्यापासून पोट कधीच दुखलं नाही. दुसऱ्याने ज्यादा खाल्लेलं पाहिल्यावर सुद्धा दुखलं नाही.
काही काहींचं तसंच सुद्धा दुखत. काय भूमिका केली त्या माणसाने पंताने. नाही तर मी शाळेत होतो 7वीला असताना त्यावेळेस एक नाटक धरलं आम्ही. नाटकाचं नाव होतं द्रौपदी वस्त्रहरण. त्या काळात मुली काय नाटकात काम करीत नसायचे, पोरालाच स्त्रियांच्या भूमिका करावं लागायच्या. पुण्यात सुद्धा बालगंधर्व हे स्त्री भूमिकेनेच गाजली माणसं ही मोठ्यांनी. म्हणजे आम्ही तर नाटक धरलंय, नट लवकर भेटताना. मग एक देखना मुलगा होता स्मार्ट, त्याला म्हणलं तुला द्रौपदीची भूमिका करावं लागेल. तो म्हणला महाराज मी द्रौपदीची भूमिका करीन पण मला बिड्याची सवय. आता बिड्या आणि द्रौपदी काय समीकरण बसा ना. आम्हाला नट भेटला ना दुसरा. मी मला स्टेजहून महागा आला की 2 विड्या संगच पेटून देत जाऊ. करार झाला, ठरलं. नाटकाच्या रंगीत तालमी झाल्या, नाटक स्टेजवर आलं. काय मजा. एकदा पाठीमागे गेला ते आम्ही बिड्या ठरल्याप्रमाणे पेटून दिल्या 2 विड्या. दोन्ही विड्या संगत जोर काम. दूर महाग सोडायचा ते दूर तोंडात द्रौपदी स्टेजवर. कृष्णाचा आणि द्रौपदीचा संवाद होता. बोला ना द्रौपदी. कृष्ण म्हणला द्रौपदी का बोलत नाही. मला बी काय कळलं काय झालं हिला आज कोणाचं. मला वाटलं विसरली काय म्हणून मी पुस्तकात वाचून खालून टोनिंग देतो. मला करायचं काय घटाळा झालाय कळलं. शेवटी कृष्ण आहे त्याने हातच धरला द्रौपदी. का बोलत नाहीस मला. तुझ्यासाठी मी काय काय केलंय. बोटभर चिंधीसाठी वस्त्राच्या घड्या पुरवल्या. एक भाजीचं पान खाल्लं तर दुर्वासा सकट 60,000 शिष्यांना जेवायला घातलं. कृष्णा धाव रे लवकरी म्हटला की राणीवनी तुझ्यासाठी धावत आलो असं कोण म्हणला. कोण. कृष्ण म्हणला. कोणाला. द्रौपदीला. कुठल्या नाटकातल्या. ती सरायचं. शेवटी द्रौपदीचा नाईलाज झाला. तिने बोलाय तोंड उघडल्याबरोबर भापकून धरून बाहेर आला. माझ्या अंगावर दरारून काटा आला. म्हणलं आता लोक दगड हाणल्याशिवाय राहत नाही. कारण त्या नाटकाचा मी दिग्दर्शक होतो. तसं काही झालंच नाही. द्रौपदीच्या तोंडातून धूर बाहेर आल्यावर कृष्णाने दोन्ही हात वर केलं. म्हटलं वा द्रौपदी, मला आज कळून चुकलंय की तुझा जन्म अग्नीतून झालेला आहे. अजून तुझ्या तोंडातून धूर निघतोय. नाटक सक्सेस झालं. एकच अंक राहिला होता शेवटचा. 7 पातळ आम्ही प्रयत्नाने त्या द्रौपदीला नेसवले. आणि दुशासनाला सांगितलं 6च वाढायची. तोवर कृष्ण येईल. कशाचं काय काय दुशासन त्याच्या अंगात शिरला म्हणतात. धरपातळ की वड, धरपातळ की वड. कृष्ण यायच्या आधी तर द्रौपदी अंडर पॅन्ट वर. नाटकातलं नाटक जमवलं तर परमार्थाचं काय जमत येड्या विठ्ठल. अरे जागा द्यायचं ना एकमेकाला बसायला. त्या बाया उभ्या राहायला. बस बस ताई बस रे. द्या जागा. इकडे या गडी. गडी तिकडे इकडं नाही यायचं. महाग सारं नाही जागा आहे पुढे. सरकारची नाही पद्धत आपल्याकडे. अरे सांबा पुढे सर. तेरी बंदूक में कितने गोले का लिया. अभिनयाचा महामेरू, ज्याचा अभिनय इतका उंचीचा. ते परवा धर्मेंद्र गेले पण इरू बिरू मात्र आपल्या अंतकरणात कायम राहिला. इरू बिरू बघितलं कशात होतं. हा सॉरी बरोबर.
वारकऱ्यांनी हेच बघत जावं, हेच करणे आम्हा काम. बस अरे मजेत राहायचं, जीवनाकडे बघायला पण किती सुंदर जीवन आहे. हा त्यात छटक बस खाली बस बोल काय लेकर आमची बी तसलीच आहे. काय तिथली काय सारखीच. पहिली कसोटी मालिका चालू झाल्या, 2 मालिका होत्या, त्यात पहिल्या कसोटीत पराभव झाला, दुसरी ते झाला भारताचा, पहिला 30च धावाने झाला फक्त. आणि मला त्या दिवशी अतिशय वाईट वाटलं. मला जरा नाद आहे क्रिकेट बघायचं. नाद आहे म्हणण्यापेक्षा ह्या वयात कंड आहे, अजून कंड यागला नाद नाद हा घंटीपाशी थांबतो आणि कंड आयुष्यभर खाजीत राहतो. पराभव झाला, माझ्या डोळ्यात पाणी आलं. आमचा नातू जवळ बसलेला, म्हणलं आजोबा काय झालं, म्हणलं हारलो आपण, आपला पराभव झाला. मला ती बिलिंदर कार्टक बसायचं, मला रडायला काय बाप मिळाला काय तुमचं, दिला खटावूनच टाकून नाही असं फरशीवर आपटलं. मला आजोबा ह्याला काय म्हणतात, म्हणजे विकेट म्हणतात. काय जीवनात दुसरं जगायचं असतं, कधी वाटायचं आपल्याला ने मजला मात्र भूमीला सागरा प्रांत मला स्वधर्मे निधनम श्रेयो परधर्मो भयावह. ही कधी आपल्या भावना तयार व्हायची. आपला धर्म, आपली संस्कृती, आपले खेळाडू, आपले गुणीजन, आपला मृदंगाचार्य चांगलं वाजवलं, टाळी वाजवत नाहीत आपण, अजून एवढं सुद्धा मोठेपण दाखवत नाही. हे कलाकार आहेत, गुणीजन आहेत. इथं नाही जर टाळ्या वाजवल्या ह्या मंडपात, तर पुढल्या जन्मामध्ये टोल नाक्यावर वाजवावं लागतं. मी काय करणार, जेवणाचा थाट भारीच होत आहे. डबाला भाज्या नाद आहे खायचा, मला पण जाय ना अलीकडे. लय मोठे मोठ्यांच्या जेवलो, जेवायला बी अक्कल लागते म्हणून. तसं काही येतं का काही नाही. माझं उदयनराजांनी एक कीर्तन ठेवलं सातारला, अभयसिंहराजे भोसलेंच्या 8व्या पुण्यतिथी. माझी एकच इच्छा होती, पाकिट नाही मिळालं तरी चालत, पण जेवायला चांगल्या कुणाच्या सरदाराच्या भेटावं. एका मोठे जाधव म्हणून सरदाराच्या कामात नेले, दारातच चोपदार. ती म्हणला कोणीकडं 7-8 लोक आले. ती म्हणजे जेव्हा बोलले की मग सोडलं एका कलात हात 5-6 बकेट भरले. मी तांब्याने हात धुवायला लागलो की दुसरा कडे तांब्या खाली. मी म्हणलं हात नाही का धुवायचा. तो म्हणला पहिला तांब्या खाली. कुठं मोठ्याच्यात ना दिला टाकून. मला ह्या हाताने काय भ्रष्टाचार का वाईट कर्म केले, चला बिगर हात धुतास. तिसरा गडी भात. ती मला कोणीकडं, म्हणलं जेवाय. म्हणलं हात धुतला का, हलो का. एक हात धुवून द्यायला आणि एक हात धुतल्याशिवाय हात जाऊन द्यायला. म्हणलं जेवणच नको, चला तुम्हाला इकडं मिसळ पाव नाही तर काहीतरी चालतं. ती म्हणलं महाराज रागू नका, ही संस्थानिकाचं घर आहे, तिथं स्वतःच्या हाताने हात धुवायचा नाही. नुसतं बकेट कशी जाऊन असं उभे राह. आम्ही 10-12 लोक असं उभं राहू. शागिर्द म्हणून त्यांचा नौकर खांद्यावर टावेल साबणाचं बॉक्स घेऊन आला. 2 वेळा हातावर पाणी ओतलं आणि स्वच्छ साबणाने हात धुतला, टावेलने पुसला. मग एका कलात सोडलं. मला तर भीती वाटायला लागली. जिथं हात धुवायला माणसं आहे तिथं आत गेलो जीव घालतात काय आत गेलो तर चंदनाचं पाठ बसायला. सगळे वीरप्पांचे दोस्त. काय कुठल्या गोष्टीची करतो. 5-5 वाट्या आल्या चाटामध्ये. मधल्या वाटीत अत्तर मिश्रित पाणी, अत्तराचं पाणी. खिरीचा फुरका मारला की मधल्या वाटीत हात सोडायचा. आमटीचा फुरका मारला की मधल्या वाटीत हात सोडायचा. कुणाच्या बापाला माहित आहे, आम्हाला तरी काय माहिती मधली वाटी कशाला माहिती. आम्ही अधून मधून त्याच्यातलं बी फुरका दिस इज फुरका. काय करतात ते अवघड गणित आहे. जेवायला सुद्धा ज्ञान पाहिजे. स्वर्ग मोक्ष आहे, ज्ञाना वाचून कसं भेटणार. ज्ञानासारखी पवित्र वस्तू आहे जगात नाही रे. नाही ज्ञानेन सदृश्यम पवित्र मिह विद्यते तत्स्वयं योग संसिद्धी कालेन आत्मनी विंदत. ज्ञानासारखी म्हणून तुमच्या बाबतीत सांग. वारकऱ्याने
आपण सरस्वतीचे पुत्र आहे. सरस्वतीच्या पुत्राने आचार सोडायचा नाही आणि लाचार कधी बनायचं नाही. मायबाप लाचार कधी जीवन सुंदर बन. जीवनात लाचारी कधी येते माणसाकडे. मनुष्य ज्यावेळी कमकुवत बनतो, आर्थिकदृष्ट्या दुर्बल बनतो आणि मग शारीरिकदृष्ट्या दुर्बल बनतो, त्यावेळी मनुष्य कोणासमोर तरी लाचार होतो की आम्हाला खाण्यापुरतं म्हणा, जगण्यासाठी म्हणा, काही आपल्या मदतीची अपेक्षा आहे. हो, पण महात्मे या अशा बाह्य वस्तूने आपल्या अंतःकरणाची वृत्ती समाधान करत नाही पुरत तिचं. त्यांचं याचकत्व, त्यांचं मागणं हे अलौकिक असतं. मायबाप आपल्या प्रपंचात कधी कधी हानी झाली की आपला प्रपंच घसारला, तोट्यात आलं, भांडवल संपलं, तरीही ती देवाकडं भक्त असलं कधी काही मागतच नाही. तुकोबरायची आर्थिकदृष्ट्या कमालीची हालाकीची परिस्थिती मध्यंतरीच्या आयुष्याच्या काळात बदलली. पहिली सावकारकी, श्रीमंती, ऐश्वर्य भोगलेल्या महाराजांना अत्यंत दारिद्र्य अवस्थेमध्ये जगायचा प्रसंग आला. त्या काळातली माणसं सुद्धा सहज बोलायचे गडी बायकोला, तेव्हा काम धंदा करायचो नाही आणि काम सांगितलं की भंडाऱ्या डोंगरावर जायला तुकाराम होईल म्हणायचे. भ्यायच्या बाय भीते. त्यांना वाटायचं त्यांचं जसं दिवाळं निघाले तसं आपलं बी निघायचं. एक बाई धैर्य धरून तुकोबरायकडे गेली, पायावर डोक्यात टेकवलं, महाराज तुमच्यामुळं आमच्या संसाराचं वाटलं झालं. तुकोबरा म्हणले माझ्यामुळं? आम्ही तर जगाच्या कल्याणा संतांच्या विभूतीन तू तर डायरेक्ट आरोप करते. म्हणजे माझा नवरा तुमचा आदर्श घ्यायचं म्हणतोय, भंडाऱ्यावर येईल आणि तुकाराम होईल. तुकोबरा म्हणले दीप आठवून नीट करूनच लावतो. तुकोबरायचं आश्वासन ही पंचवार्षिकच्या लाभाडांचं आहे. त्यांच्या आश्वासनात काय दम आहे? काही देलच, काही म्हणतात आणि काहीच येतात. परवा आमच्याकडे प्रचाराला एक जण आला नाही, आता एका पोराच्या एखाद्या हात ठेवला, म्हणला कसं काय बाळा, कसं चाललंय? ती म्हणलं साहेब तुमच्या कृपेने बरं चाललंय ना. म्हटलं काय करतात तुमचे वडील तुझे? ते म्हणला त्यांनी तुम्हाला बोलवले. कुठे आहेत म्हणला 3 वर्ष झालं वर गेल्या. चौकशी बी आता आहे का नाही याची सारासार विचार करून वाहून जातात ही गडी. जाऊ द्या, आपल्याला त्यांच्याबद्दल नाही काय बोलत. मला लय राग आहे त्यांचा, पण दम काढतो मी तसं. एक अवस्था ही अशा प्रकारे. बाई घरी आली ना असा नवरा धोतला म्हणतात तिने. धोतला म्हणजे लक्ष लाईफ बॉय हमाम लावून नाही. लई बोलली बाई, काय काय बाय लई बोलतात नव्हते तसं. आणि हे बी बाहेर घेऊन सांग, माझी बायको तोंडात फटकाळाय पण कामाला बरी घाली रवड्यात निघून. काय करते कामाला बरी, फार आबरू खाल्ली तुझी तरी बरीच. बरं नाही तरी जातो कुठं, पुन्हा दुसरं तो म्हणजे पहिलंच बळच झालं. पुन्हा दुसऱ्याची अपेक्षा करणं म्हणजे उगं बावळटपणा झालं. एकदाच त्या बाईने सांगितलं काम केल्याशिवाय भाकरीचा तुकडा देणार नाही, कारण आश्वासन संतांचं आहे. माय बाप तो खूप भरायचं आश्वासन. ती म्हणला हेवा भंडाऱ्यावर जायला तुकाराम होईल. ती म्हणजे सरळ चालायला लागेल. त्यालाही माहित नव्हतं इतक्या लवकर आपला रिझल्ट लागेल. गेलं भंडाऱ्यावर. तुकोबरायने लांबूनच पाहिलं की गिराईक जय हरी कसं काय आला. म्हणला संसाराच्या नावे. तुकोबरायला पटवित होता संसार दुःखमुळे. तुकोबराय म्हणजे कपडे काढा. तो म्हणलं का साधू हाताने आधी कपडे काढावं, त्या जाळावं लागतील, राख अंगाला, मग संन्यास घ्यायला. संन्यास काय तसा मिळतो का बाबा? ही काय तशी झाल्यात काय जावा. ते दुसरा कुठे गेलं आपल्यावर जेव्हा व्हायला गेलं बाहेर का बाहेर. माझं दक्ष बाहेर मला 5,000 10,000 लोक असतात कीर्तनाला, पण मागच्याकडे कुणीकडे बघून डोळा जातो ही कळतं मला. जाऊ द्या, मुळशी मॅटर नाही.
लय कार्यक्रम केले मी मुळशी तालुक्यात भरपूर अतिशय अमोल वगैरे हे सगळं पटाचा पटा हाता हीच चुकलं होतं ते यंदा सापडलं तडा तर मोठी मजा आहे. मला नाहीत बोललीत नाही करून नंगाड स्वभाव असल्यामुळे स्वभाव म्हणून नको मध्ये ती पिढं तिकडंच का काय करतात झालं एकदाच कपडे जाळले त्याचे राख अंगाला लावली तोपर्यंत दुपारच्या 12 वाजल्या पोटात काय तो कोबरायला म्हणला जिजाबाई भाकरी घेऊन कधी येते तो कोबराय म्हणजे कधी येतात कधी 8 दिवस येत नाही तो म्हणलं तुम्ही काय खाता म्हणजे मी लिंबाचा पाला खातो. आता लिंबाचा पाला काय सफरचंद आहे का चिक्कू आहे का अंजीर आहे का द्राक्ष आहेत का केळी नारळ आहे का चावायचं फुकायचं अख्खा दिवस उपाशी राहा. माघ महिना कडाक्याची थंडी भंडाऱ्या डोंगरावरचा झुंजाट वारा अंगात घालाय काय नाही पांघराय काय नाही हातराय नाही काय 8 वाजता गडी थरथळा उडायला लागला गारव्याने तो कोबरायला म्हणला भलतं गार लागतं तो कोबरा म्हणजे जोरा जोराने टाळी वाजवायची नीट ठरली रामकृष्ण कोणचे तुला आवडेल त्या देवाचं नाव घे. लागला उपाटांना तो उभा राहिला कधी विठ्ठल म्हणायचा कधी राम म्हणायचा कधी कृष्ण कधी खंडोबा कधी बाळूमामा कधी काही जे नाही ते नाव घ्यायचं नाचायचं पहाट म्हणला महाराज तुकोबरा म्हणजे आता काय झालं हे पहिले परत जन्माला आले विसरून जात अशी मजा असते ते. आता काय झालं मला काय म्हणला महाराज टाळी वाजवून देवाचं नाव घेऊन घेऊन टाळ्या वाजवून आता हाताकडे हातच येणार राव मला ताटून गेलो राव मग म्हणजे चल पाठ झालं दिसते आंघोळीला तो म्हणला आंघोळ गरम पाणी म्हणजे तुझ्या बापाने ठुले चल डहावर द्याला डहावर गार वाफा चालायच्या पाण्यावर तो कोबराने गेला असं पाहत त्या डोहात उडी टाकली ही कडला बसला गपचूप कुठला त्याने पाण्यात बोट बुडीलं खटकून वाकडं झालं तिकडं मोकळं नाही सोडणं मोकळं वाटतं तिकडे जागा असं तो गाजलं पाहिजे टाकून दाबायचं असं धंद्यातलं टेक्निकल आहे. बोट पाण्यात बुडवलं की बोट वाकडं झालं नीट करायला 2-3 मिनिटं लागली. त्याने ओळखलं की ज्या पाण्यात बोट बुडविल्यावर जर वाकडं होत आपण पाण्यात पडलं लाकडच गोळा करावं लागतं. लक्षण काय बरोबर ना 2-3 वेळा बोट बुडीपर्यंत तो कुबरा महाग कधी आली ती गाणं स्नान करून माहीतच नाही महागून टाकाला 5-6 बाऱ्या बुडीला आराडला मोठ्याने म्हणलं ह्याच्यासाठी गाथा लिहाला काय तो कुबरा म्हणजे गाथ्याचा ह्याचा काय संबंध त्याच्यात तर लिहिलंय बुडते हे जन न देखावे डोळाने हे तर बुडून मारताय म्हणलं काढला बळसवर न्याला कशाचा काकडा म्हणतोय राकडा झालेला. दुसऱ्या दिवशी ऊन पडल्यावरच बरा दिसायला लागला. दुपारपर्यंत वाट बघितली दुसऱ्या दिवशी जिजाबाई आल्या नाही 5 वाजल्या संध्याकाळचा त्याने 2 दिवसाचा हिशोब केला. कालचा अख्खा दिवस उपाशी रात्र वैरेची गारठ्यात महावैरी ना आंघोळ आजचा अख्खा दिवस उपाशी आजची रात्र उद्याची आंघोळ म्हणल्यावर पुन्हा आंघोळ घालायची गरजच नाही. आपल्या आयुष्यातली राष्ट्र आंघोळ म्हणा पण मनातली मनात म्हणला तुकाराम अंधार पडून द्या तुमचं भजन तुम्हाला लाख आणि इथून पुढे वारकऱ्याच्या नादी लागलो तर आपली अवलाद नाही.
कठीण आहे. शोरस्य धारा निशितया दुर्ग पतस्तात कवय वदंती म्हटलं शास्त्रामध्ये. वस्तारेच्या धारेवरून चालण्यासाठी बस आधार पडलं विठ्ठल विठ्ठल म्हणायचा माग साधायचं. काय भंडारा डोंगरून घराकडे पळालं म्हण. घरी आल्यावर दावराव थाप टाकले बाय कुणी विचारलं कोण आहे म्हणलं अगं मीच आलोय. मीच कोण? अगं म्हणलं आवाज नाही का ओळखीचा? ती म्हणे माझ्या ओळखीचा आवाज परवा दिवशीच मिळाला म्हणते. मी पार बोका लावून बसले. अगं तसं नको म्हणला मी जिवंतच आहे. ती म्हणजे जिवंत असा नाही तर मेलेला असा कामाचं बोला. तुम्हाला उद्यापासून दोघाचं धुणं मीच धुणार. ती म्हणजे भंडाऱ्याला जायचं काय झालं म्हणलं भंडारा लावूनच आलो. मला पुन्हा जाणेच नाही. कठीण आहे परमात्मा माहिती कठीण. एवढ्या बिकट समस्येमध्ये सुद्धा ज्याने भगवंताच्या समोर अशा आर्थिक विवंचनेची कल्पना सुद्धा मांडली नाही. आपली आर्थिक विवंचना संपव ही इच्छा केली नाही. मग काय दान मागितलं माझ्या पंढरी रायाच्या समोर? तो सकारात्मक सांगतात हेची मी दुसरं. तू भगवान प्रसन्न जरी झाला असला तर मला जे दान पाहिजे ते माझ्या इच्छेने मागेल. तुझ्या इच्छेने मी दान नाही घेणार. कारण तू चतुर आहेस. एखाद्या वेळेस फसवशील. सगळ्यांना फसवलंय तू रे. सगळ्या भक्तांना वेगवेगळ्या त्यांच्या मानसिकतेला तू फसवलं असतं. कोणाला उदारे दिलं, कोणाला ज्ञान दिलं, कोणाला वैराग्य दिलं आणि त्याच्यातच गुंतवलं देतो देवा. मी जे दान मागणार आहे ना ते माझ्या ऐहिक जीवनाला समृद्ध बनवण्यासाठी नाही. फक्त एकच इच्छा आहे माझ्या अंतःकरणामध्ये जे तुझं प्रभू रात्रंदिवस भजन चालू आहे ते अखंड राहावं. याच्यापेक्षा मला दुसरं देवा तुला काय मागायचं? देवाला हेच मागत जावं की भगवंता तुझं भजन मला घडू दे रे. तुझी सेवा घडू दे. त्या सेवेतच आपल्या जीवनाची कृतज्ञ संग देई चरण सेवा.
मागायचा सत्संगती मिळावी, साधू संतांची सेवा, आपल्या दारात 2 घास त्याने खावीत, आपल्या दारात त्याने हात धुवावे, त्याच्यापेक्षा काय असतं रे? काय नाही, किती कमवलं मग किती मिळत असतं. मिळून मिळून काय कोणी रावणा इतका श्रीमंत होत नाही. एकच पठ्ठा श्रीमंत होऊन गेला, त्याचं नाव रावण बापू. बापू मुद्दाम विशेषण लावतोय मी त्याला. आणि रावण म्हणजे असा एकेरी बोलण्या इतका बारका गडी नव्हता. ते 80,000 बायका होत्या, 1.25 लाख नातू होता, एकट्याचं 20,000 पोरं, भावकी वेगळी. खरं महानगरपालिकेच्या निवडणुकीत रावण पाहिजे होता. घरच्या मर्दावर 25 जागा आणल्या अशा निवड. नगराध्यक्ष म्हणून रावण बापू निवडून आला असता असं शिंदेसाहेब म्हणजे. म्हणतात ही मोठी माणसं वगैरे सहज बोलून जातात. चांगला आहे का रावण? रावणाबद्दल मला कधी वाईट वाटलं नाही. फार नीतिमान होता, श्रीमंतही होता. काय 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची, 7 कोटी घरं सोन्याची होती. आपल्याकडे काय असून लॉकरमध्ये 25-50 तोळे लय झालं तर अर्धा किलो चांदी, याच्यापेक्षा काय जास्त नसतं. असं एखादा बंगला, एखादा 5-4 मजली, कुठं दुसऱ्या ते स्टॉप प्लॉट, याच्यापेक्षा काय असतं आपल्याजवळ? आपण सामान्य माणसं आहे. त्या मोठ्यांजवळ आहे त्यांना झोप लागत नाही, ते दुर्दैव आहे. पुन्हा असं ती म्हणजे ही पिढं कशाला चांगले साऊंड सर्व्हिस. साऊंड सर्व्हिस ज्याला करायचे ना त्याने 2-4 पथ्य पाळायचे. एक भरतनाट्य मंदिर बघायचं, एक बालगंधर्व रंग मंदिर बघायचं. ठाण्याला गेला तर गडकरी रंगायतन बघायचं. मुंबईला जर गेलं तर षण्मुखानंद सभागृह बघायचं. कुणीकून आवाजाचा मार. आणि हे सगळं नाही जमलं तर नारायणगावला जायचं. हे धंद्यातलं टेक्निकल सांगितलं. आणि नाही झालं तर मग सगळंच नाही जमलं तर देसाई सारखी आत्महत्या करायची. देसाई स्टुडिओ तिथं तुमच्या खोपोलीच्या खालच्या बाजूने मध्या रस्त्याला त्यांचं मोठं होतं देसाई. मोठा माणूस, मोठा म्हणजे 500-400 कोटी रुपये. अलीकडे 500-400 कोटी वगैरे असं काहीच नाही, हजारावर कोटीवरच ही गेळी येतात. कसं काय खात्यात नसतो. नवल वाटतं मला कधी कधी. म्हणून जाऊ द्या. एका झाला महादेव प्रसन्न, माग म्हणला भक्ता काय मागावं देवाला. तो भक्तही असा चालाक होता, न संपणार दान दे म्हणला. दान असं पाहिजे की संपलं नाही पाहिजे. महादेव म्हणला पिंडीवर मुठभर तांदूळ आहे ती घेऊन जा, कधीच संपत नाही. तू म्हणला मुठभर तांदूळ कसं काय संपत, तुला काय न्यायचा म्हण. त्याने कळ्यावर उपारणं काढलं, पिंडीजवळ अंथरलं. ते पिंडीवरचं तांदूळ वळलं की तेवढा डेग दिसायचा, पुन्हा वळलं की तेवढा. 20 किलो त्या उपरण्यावर जमा झाले. त्याच्या लक्षात आलं की आपण चूक केली. मग निम उपरणं फाडलं, उपरणं नेसला, 2 सोडलं. माणसं कधी काय सोडत नाही सांगत. ते उपरण्यावरच 60-70 किलोचं गठून बळच होती. आलं घरी दारात अंगणात येऊन बायकोला हाक मारली. बायको मावळातली दणकट होती. हे बघ म्हणला न संपणार तांदूळ आणल्या. तिने गठोडं उचललं, घरात नेऊन टाकलं. मागं वळून बघते तर ह्याच्या डोक्यावर दुसरं. महादेवाचं ते नाही, ती न संपणार मागितलं. ती गठोडं नेऊन टाकलं की तिसरं. अख्खं घर भरलं. गावातल्यांची घरं काय लोक त्याच्या डोक्यावर आपल्याच घरी घेऊन पळायची, सुकडी पळवल्यावर. सगळं गावातली घरं भरली. ह्याने विचार केला की आपल्या डोक्यावरच संपत नाही म्हणजे आपलं बी भरलेलंच. काय बघता माझ्याकडं उभ्याने गडी मिळाला राव. अख्खं गाव मैत्रीला जमलं. ठराविक 5-4 लोक ताटी बांधायला त्याला गावातली ठरलेलीच असतात. ती 5-4 त्यांनी तीच धंद्याला कुणी मरू ती हजरच असतात. किती पेंड्या काढून, किती बांबू तुकडं, किती कसा बांधायचा पडला नाही पाहिजे रस्ते. आमच्यात पिऊन बांधले, एक जणांनी पडलं ही सर्व. काय नाही अवघड काम. मला कधी वाटतं झालं एकदाच
ताटक्यावर बांधलं, त्याला रामनाम सताई करीत निघालो. 20व्याच्या जागेवर मागचं गडी पुढचं मागवायचं. ते टेकवलं खाली, त्याने चौघाच्या खांद्यावर खाली टेकवलं. बघा त्या चौघाच्या खांद्यावर दुसरं तसलंच. ह्या चौघांनी ओळखलं की आपलं सुद्धा भरलेलंच आहे. नको त्याला खांदा दिला, पण हुशारवरती चौघ अपक्ष निवडून आलेली. त्याने ठरवलं की 1 2 3 म्हणायचं आणि चौघांनी संघच खाली टाकायचं आणि 4 दिशेला पळायचं. 1 2 3 म्हणले चौघांनी संघच खाली टाक. 4 दिशेला चौघ पळाले, प्रत्येकाच्या खांद्यावर स्वतंत्र. देवाचं केलं, मागायचंच नाही देवाला. तरी स्वयंपाक चालू असं ना, दे म्हणा फोन खात्यात हिम खोकर मी पुण्य करून जन्म द्यावा. काय आमच्या नशीब. आता हे 15,000 रुपये बायाला भेटलो कसं बाहेर. मी बी आमच्या म्हातारीचा नंबर घालायला लय आवाज. कर्मचारी कुठे पोरांनी तिच्या नावा मागे ट्रॅक्टर घेतला होता, नाही मी लावला नंबर. नशीब दैनंद काय करता येणार नाही का. किती पळाला तर नशिबाच्या पुढे नाही पळत. नसल म्हातारी मी मगा म्हणलो लय तकलीफ हळद बळत चालते. आमच्या महाराजांची आत्या लागते ती, म्हणजे आमची मंडळी ह्यांच्या आत्या इतक्या जवळचा संबंध आहे. काय झालं एकदाच ते, पण मी अजून प्रेमाने हात मारतो त्याला दारात गेलो. वय झालंय म्हणून काय असं प्रेम आंधळ असतं माहिती. काय सांगायचं, प्रेमाने हात मारतो. काय चाललंय मस्तानी म्हणतो. कशाची मस्तानी, ती बी म्हातारी आतून मला म्हणते आला वाटतं माझा बाजीराव. उगाच इंदोरीकराच्या पोराच्या वाढदिवसाला त्यांनी माझं कीर्तन उगाच ठेवलं असेल. आता त्या साखरपुड्यात थोडा गुतला पण काय निघल घरीच नाही गुतलेली. गुततच माणसं निघतात काय करतात. लाखो रुपये कमी 5-25 लाख रुपये गेलं म्हणून काय लई कळत असमान असला. 1,00,00,000 रुपये गेले काय तर नुकसान नाहीत का. उगाच माणसं दुसऱ्याच्या बद्दल तुला काय जमाना करतो बिचारा करून द्यायचं काय वाईट नाही. मुलीला खर्च करणं काय वाईट आहे. आईशी जगलंच पाहिजे का नाही जगलं पाहिजे. कवरदारीनं तीच राहायचं तीच बघायचं. हा त्या म्हातारे म्हणतात कधी कधी आमच्या वेळेस मंडवल्या सुद्धा नव्हत्या. गहू भिजवून वावायचो आम्ही त्याच्यात म्हणते काय अवघड आहे. कसली म्हातारी बाजारात गेली. बाशिंगाई काय आलती भिंग लावलेली घेतलं म्हातारीने बाशिंगी करता घरी आली गुंडळून आणून म्हाताऱ्याला देवळात बसल्याला पोराला बोलून आणलं. ते म्हणलं काय मला आणलं बोलून. पोरांना काय आणलं असलं तर टाकायचं वाटून माझं काय व्हायचंय आता. ते म्हणजे काय आणलंय बघा ना. आणि ती सोडलं जेव्हा बाशिंग तेव्हा म्हातारं म्हणलं ठीक आहे सर म्हणजे आपल्या लग्नात होतं का. म्हणजे आता काय करायचं माझी एकच इच्छा आहे एका हौसापूर्वा. हे बाशिंग बांधून मारुतीच्या पाया पडून यावा इच्छा एकच आहे. तो म्हणला मागल्या आडाच उडी टाकून जीव दे.
खायची गंमत नाही बाबा. विठ्ठल विठ्ठल. बाबा लय हसू नका, जातात नाही. त्यांना बघायला विचारा, मी पिंपळनेरला कार्यक्रमाला होतो. अहो ती उड्या मारल्या मारल्या मला अटॅक. मी पांडुरंगाचा दावा केला, म्हणलं पंढररायची नाही जो मी येणार ना आता खेडिंगलाच बातमी द्या. 20 मिनिटांनी उठले ह्यांना म्हणजे गाड्याची घटना ही मागल्या काय 4-5 महिने झाला सगळे. आता थोड्या दिवसात ती घटना आहे पडलं म्हातारी मेला. उठलं होती देवा म्हणतो तू माझी काय सेवा असेल ती याला घालवा, मला मार पण ह्याला होतो असं मी कशाला म्हणतो. कठीण काम आहे कठीण. म्हणून काय करायचं दान मागायचं देवाला एकच. तो कोपरायला एकानं विचारलं भगवंतानी, मी समजा अशा प्रकारचं दान तुम्हाला दिलं तर तुम्ही काय करा. भगवंता मी तुझा गुण आवडीने गाय. चांगले बा तुम्ही ह्याला धरून आहे तुमच्याबद्दल एक वर्ष काय कळणार जुनं म्हातार आणि अनुभव आहे चांगला. तर ही असला बिलिंदर कीर्तन करतो काही गरीब आहे. काळाच्या उगाच सगळं चाललंय बरं आहे. पोरं चांगली म्हणायला आता आवतोवर गाणी म्हणले अतिशय समाधान आहे माझ्याशी. चालतं असंच असतं. गोंधळ होतो त्याच्यामुळे. आणि गोंधळ म्हणलं की त्याचं वाद्य ठरलेलं असतं. गोंधळाचं वाद्य काय सांभाळ. एकाला एक काडी असते वाजवायला आणि एकाला वाकड्या दांडीचं असतं. पण वाकड्या दांडीचं इतकं बिलिंदर की हिकडच्यावर सुद्धा ठोका टाकतो. बेकार होत. खंडोबाच्या पुढं असतं. खंडोबा आवडतो मला. खंडोबा आवडतो, रामही आवडतो, पण रामापेक्षा खंडोबा जरा ज्यादा आवडतो. कारण रामाने एक चूक केली. बायको झोपडीत ठेवली आणि हरणाच्या पाठीमागं पळालं तोवर बायको रावणाने गेली. रावणाने नेली बायको तोपर्यंत. पण खंडोबा तसं करीत नाही.
कुठेही घोड्यावर निघाल की स्टेपनी पाठीमा. तरुणाचा आदर्श आहे खंडोबाला. तरुणाला विनंती आपलं चूक दुःख बरोबरच न्यायचं, नाही तर महागारी इस्टोर वन वे ट्रॉफिक खायची पाळी यायची. नाही जपायचं बाबा. खंडोबा हे मला जातो कधी काही इकडं बस मिनिट बस खाली सोने बस. चांगलं अतिशय चेहरा प्रसन्न आहे, सफरचंदासारखं गाव. 72 मधून आणला. अवघड आहे. एकदा सासवडला कीर्तन केलं, गेलो जेजुरीला. खंडोबा दर्शन घेतो, पायरीला बसतो जातो देवापाशी खंडोबापाशी. आवडतो ना आपल्याला. त्याची गाणी नाही आवडत आपल्याला. त्या लोकांनी रसे देव धनगरवाड्यात घुसला, राजवाड्यात घुसला असता तर मिळाला असता का देव. बाईला श्वासाना गारवा, स्वेटर घालायचं, नाही तर माळावर बसून शेकायचं झालं. काही द्यायचं काय चालतं काळाचं. चाल ते बसलं. तिथला नियम असायचा जेजुरीचा. नवीन लग्न झालेली जोड आली तर बायको खांद्या घेऊन 5 पायऱ्या चढवला. तसल्या गमती बघाय असल्या आपण तास बसतो. चित्र बघण्यापेक्षा ओरिजिनल कसं आहे का. जितरणी भांड पोरं होती ती बायको खांद्या घेऊन पळायची. पण पुण्यातून एक जोड आली 35-55. त्याचं वजन 35 आणि तिचं. मी ओळखलं की ह्या रामाला ही धनुष्य उचलत नाही. त्यावर 10-5 पोरांनी गाठला. म्हणजे 200 रुपये द्यावं लागतात, नाही तर बायको खांद्यावर. त्याला वाटलं 5 पायऱ्यासाठी 200 द्यायचं. म्हणजे बसलं 2 पायऱ्या. ती बाई खांद्यावर बसली. माझं काळीच दाढा. आणि एक गाणं आठवलं, काय होता असं तू. अरे वेड्या कसा वाया गेलास तो. एकेकाचा भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, मदनलाल धिंगरा, अनंतराव कान्हेरे, सावरकर, संताजी, धनाजी, बाजीप्रभू, येसाजी कंक, राणा प्रताप, शिवराय, धर्मवीर संभाजीराजे. अरे ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे. एकेकाचा तू काय तुझी दयनीय अवस्था झाली. म्हणून मी त्या दृश्याकडे पाहिजे. कुठून ताकद आली काय. तसला बोजा घेऊन उठलं तर आवाज झाला. इतकी पॅन्ट फाटली. 2च पायऱ्या चढलं. 3ऱ्या पायरीवरूनच जगदाबा टाकून तिचा खुबा गेला. ढगमारी चालायची. आणि ह्याने पोट आवळून धरलं. ती सोडीनच. ते म्हणलं असं का पोट आवळून धरलं. म्हणलं आताडी कुणीकडे गेली काय ताकदच नाही. काळाच्या वगैरे सगळं बदलत चाललं. गुण कोणाचं गावं. एक भगवंत किंवा दुसरे संत. 3रं कोणाचं गुण गाचत जाऊ नये. काय नवऱ्याचं गुण गायचं. माझा नवरा असा, माझा नवरा तसा. काय लाजा त्यात बाहेर ती नाव घेताना सुद्धा नवऱ्याचं. मला तर कधी कधी वाटतं काय. परवा एका कार्यक्रमात होतो. ती बाईला बळच आग्रह 5-6 बाया घे नाव घ्यायला. मग घेतलं. पण लिहून आणलं मी त्याच्याकडून. इतकं भारी नाव. आज घरात मधघर हिच्या बापाने केलं. आणि मधघरात देवघर कोणी केलंय का. देवघरात पलंग कोणी टाकलाय का. पलंगावर गादी नसते तर काय बोराटे हातारते का. गादीवर उशी नाही तर काय दोंडा मांडतं का माणूस. आणि उशीवर बशी त्याचं काही कारण आहे का. आणि बशीत कप नसतो तर काय हांडा मांडते का. आणि कपात चहा म्हणजे येंड्रेल होत. म्हणजे तुझं समाधान. चहात पडली माशी. टिंब गेले. काशीन म्या धरली एकादशी. म्हणलं वारकऱ्याची अवलाद दिसते. काय नाव आहे तरी ते रुकवत मिळाला. नाही तर त्या रुकवतावरचं तर लय वाईट. आमच्याकडे 2-3 म्हातारी असायच्या त्या रुकवतावरचं नाव घ्यायला. काय नाव भांडणं लागायची. खाली बारीक करतो. एका महाराजांनी परवा मला दाखवाय नातू आणला. 1.5-2 वर्षाचा. म्हणलं आज वगैरे काय नातू. म्हणलं हे
काय तेज आहे राव म्हणलं. आता चहा पिलो जेवलो कशाला वाईट काय म्हणायचं. काय तेज आहे म्हणलं. भोवतानंतर डोक्याभोवती बुद्धासारखं ज्ञानोबरायासारखं वलय फिरतंय म्हणलं. तुम्हाला नाही का दिसत? तेव्हा नाही म्हणलं पाहू म्हणलं मला दिव्य दृष्टीतून दिसते नाही की पुढं फार मोठा होईल. माझ्या सुद्धा मनात आहे मला मोठाच होणार की महाराज सांगायला. माढीव घेऊन आम्ही गप्पा पाहते आणि ते उतारलं आपल्याला पालतं झोपलं. काय चावलं राव त्याच्या मागे. बळच सोडलं मी रक्त बाहेर काढत सावसाळा. महाराज म्हणलं काय होईल म्हणलं मागल्या जन्मातलं कुत्रे व्हायचं नाही. काळाच्या ओघात हे सगळं सहज निघून जातं माहिती. तसं कधी कधी असं वाटतं त्या म्हाताऱ्या बाया नाव घ्यायला. एका म्हातारीने नाव घेतलं लग्न मोडलं मारामाऱ्या झाल्या आमच्या इथे. काय नाव घेतलं त्या म्हातारीने? आला आला रुकवता होती लापशी आणि हिन बाईच्या बेबी इंजान पाणी हापशी म्हणजे. आता मारामाऱ्या नाही पाहिजे काय व्हायचं. तसल्या म्हातारीने येतं जाऊ लग्नाला कुठे गेले ह्या म्हातार माझ्या अक्षराने काय होईल म्हणायचं त्याचा वंश वाढायचा तू नकोच येऊ. काय करायचं. बरं म्हातारीने नेल्या तर गप बसायचं नाही जानवास घरी. तिकडे घरी जाऊन फिरून येणार आणि इकडे येऊन फुटणार. कसं काय पोरगी दिली बा काय नाही ते 4 गाड्या किंवा गाडी का तुला नांदायचंय का ते. काय म्हातारे हे असल्या म्हातारे कळत नाही काय नाही. आमच्यात परवा लग्न झालं त्यांना बाण पोरगा देखणी बायको भेटली हिरो होंडा गाडीवर बसला. तिसऱ्या दिवशी ती आणि ती मुलगी पाठीमागं बसायला लागली कीच म्हातारी म्हणली गोयंदा कुठं रे? मला काय नाही खंडोबाला देवीला जाऊन येतो आम्ही. मी येऊ का? आता काय माती घालायचे का तुला? आता नवीन लग्न झालंय जोड जाऊन द्यायची मोकळ्या मनाने ती ही चागाळमध्ये. अतिशय बेकार. मी तिथंच होतो मला आई तू थांब मी तुझी येईल वाट लावतो. म्हणजे कुठं म्हणलं आता जानेवारी 14 जानेवारीला गंगासागरला जातात माणसं. तुला गंगासागरला दे म्हणजे तिथं काय असतं म्हणलं कपिल मुनीच्या आश्रमापासून देतात सोडून म्हातारी माणसं खाली. ज्याला जगण्याचं नुवालेच नाही गुण त्याचं काच जाऊ. गुण गाईल काय गुण आहे ते श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे 6 ही गुणवरे वस्ती जे तू म्हणून तो भगवंत. 6 गुण आहेत त्या भगवंताचं. गुण गाजा तुकवर आहे त्याला भगवंताला वाटलं याला अजून की काहीतरी दुसरी गरज आहे. मोक्ष पाहिजे का संपत्ती पाहिजे का काय हे मागा तुम्ही काहीतरी दुसरं. तुकोबरायने त्याला नकार दिला भंगाचा. तुझ्याकडे रवी शशिकला लोकांनी अतिशय भारी दिसत. भरपूर पैसे मला पाठव.
तर गंमत अशी आहे, सुंदर आहे. देवाचं गुण गात जावं, संतांचं गुण गात जावं. मला मुक्ती नको, वैकुंठ नको, स्वर्ग नको, काय करायचं? वैकुंठी जाऊनी काय बा करावे, उगाची वैसावे मौन रूप. वैकुंठ पोपट जुनाट झोपडी, नको आडाआडी घालू देवा. काय करायचं वैकुंठ? मोक्ष जर आम्हाला गरजेचं वाटलं असेल तर पुन्हा या भूतलावर जन्म घेण्याची इच्छा देव करतात नाही बाप, की भाग्यवान आहे तर आपण की या भूतलावर आपल्याला जन्म मिळाला. काय मुक्ती नको म्हणतात. साहित्यता समीपता काय असते त्याची आधी मुक्तीचं काहीच नाही. आम्हाला त्याची गरज आहे. धनाची गरज असते तर तुकोबराने पाठवलेल्या नजराण्यावर तुळशीपत्र देऊन माघारी कशाला पाठवलं? तुमचे रवित धन उद्याच्या मॅच मध्ये रोहितच्या जागा तुलाच घेतो. उद्या दिल्ला चालू होते. ठेवावं लागतंय ह्या धंद्याने. सगळं आहे मजा झाले. 10 मिनिटं राहिले तेवढ्या वेळेच्या पुढे चालू आताच. म्हणून मला मुक्ती नको, संपत्ती नको, काही नको. मला फक्त संतांची संगती आहे. एका गावात कुत्री झाली होती. माणसाला कुत्र्याची उपमा देतात. काय कुत्र्यासारखं बघतो, कुत्र्यासारखं हाडत. राजाने वटहुकूम काढला की अख्ख्या गावातली कुत्री मेली पाहिजे. दगड धोंड्याने मारायचं नाही, विषारी औषध द्यायचं नाही, कुत्रं मेलं पाहिजे, खायला प्यायला घालायचं. प्रधान म्हणला कुत्री मरण्यापेक्षा त्यांचं वजन वाढते. नाही झालं, पण प्रधानाने विचार केला की आपल्या घरी जर पाहुणा आला तर आपण त्याचं स्वागत करतो. किती दिवसांनी आला, इतक्या जवळून जाता तुम्ही. राहिला जेवण, चहा कब्बर चहाला महाग आहे का? राहिला चहा, ग्लासभर पाणी तरी देऊ की आपण पाहुण्याला म्हणतो. पण पाहुण्याबरोबर जर पाहुण्याचं कुत्रं आलं तर आपल्या घरच्या कुत्र्याने त्याचं स्वागत केल्याचं आठवतं का तुम्हाला? आपलं कुत्रं त्या कुत्र्यावर जाऊन कळवंडच खेळणार, धावणारच. हा परस्पर मत्सर नावाचा गुण त्या कुत्र्यातला वळतो.
आणि 10 बाय 10च्या खोलीला 1 इंच जाडीचा काच मारला, आरसे मारले आणि कुत्र धरून आणून त्या खोलीत सोडायचं. 2 कोपऱ्यात भाकरी ठेवायचा. त्या भाकरीकडे बघत नसती, आरशात प्रतिबिंब पाहायचं. ह्या कुत्र्यावर जाऊन मग त्या कुत्र्यावर जाऊन 3ऱ्या दिवशी मेलेलं कुत्र ओढून टाकावं लागायचं, पण भाकरी खात नसायचं. प्रयोग सक्सेस झाला. पण ह्या कुत्र धरून आणलं, ते खोलीत सोडलं. सोडल्याबरोबर त्याने भाकरीचा कोपरा गाठला. भाकरी खायचं ना आरशाला चिकटून झोपायचं. ते म्हणले हे कोणाचं? हे म्हणजे मुंगूस वाड्याचं. महंत संतोष भारती माता महाराजांचं कुत्रे महाराजांना बोलले की या प्रयोगाने आम्ही ही इतकी कुत्री मारली, तुमचं कुत्र का मरत नाही? ते म्हणजे आम्ही वारकरी मंडळी पंढरपूर, आळंदी, त्र्यंबकेश्वर वारी करणारी माणसं पैठण, आम्ही वारीला गेल्यावर इंद्रायणी चंद्रभागेत गंगेत स्नान करतो. आमच्या बरोबर आमचं कुत्रही असतं. कुत्र्यालाही आंघोळ घालतो. आम्ही आंघोळ झाल्यानंतर स्नान झाल्यावर कपाळाला गंध लावतो. कुत्र्यालाही गंध लावतो. आम्ही आरशात पाहून गंध लावतो. कुत्र्यालाही आरसा दाखवतो. संताच्या संगतीत प्रतिबिंब पाहायची सवय त्याला झाली, म्हणून इतर कुत्र्याप्रमाणे मरायची पाळी त्याला आली नाही. मायबाप त्याला आली. म्हणून संत संग देई सदा, सतत संत संग देई. आणि काय मिळतं त्याच्यात? फक्त भगवंताचं चिंतन. विठोबा रखुमाई चांगले बस मस्त. रणवाद्य रणांगणात वाजवायचे. तुतारी शिंग ज्याला म्हणलं जातं. सातारा वगैरे परिसरात शिंग वाजवणारी भारी ही वेगळी चांगलं वाजवत. पोरग आहे का? ती वाजवित का? नाही का? ती तुम्हाला वाजवी आवडे म्हणतात. सगळे देखत म्हणतात. पुन्हा काय चाललंय कालाच्या ओघात. म्हणून महाराज शेवटी जाता जाता म्हणतात